आगामी पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कागल नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामांना गती दिली असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांनी जातीने लक्ष घालून विविध विभागांना कामांचे वाटप केले आहे। शहरातील ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे आणि उकिरडे हटवण्यावर भर दिला जातोय। तसेच शहरातील गटार आणि नाले सफाईचं मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। काही दिवसापूर्वीच न्यूज कट्टा चॅनलनं कागल नगरपालिकेचे अस्वच्छतेबद्दल बातमी प्रसारित केली होती। याची दखल घेत नगर परिषदेने आज परिपत्रक काढले आहे। कागल इथल्या कुरणे वसाहतीमध्ये अस्वच्छतेबद्दल न्यूज कट्टा चॅनलनं बातमी प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेत आज कागल नगर परिषदेनं परिसरातील स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थेबद्दल परिपत्रक जाहीर केलं। यामध्ये शहरातील ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे आणि उकिरडे हटवण्यावर भर दिला जातोय। वाहतुकीस अडथळा ठरणारे शहरातील सर्व होर्डिंग्स काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याचबरोबर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटून घेण्याची कार्यवाहीही हाती घेण्यात आली आहे। संभाव्य धोका टाळण्यासाठी धोकादायक इमारतींना तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आलेत। प्रशासन आपल्या दारी या अभियानांतर्गत प्रभागनिहाय स्वच्छता आराखडा तयार करण्यात आलाय। यानुसार नाले सफाई, कचरा उठाव, रस्ते सफाई आणि रस्त्यांवरील बांधकाम साहित्य हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे। नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। मुख्याधिकारी कामांमध्ये दिरंगाई होणार नाही याची खात्री करतायत। शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशीही मान्सूनपूर्व तयारीची यंत्रणा शहरात सज्ज ठेवण्यात आली आहे। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम आणि कर विभागासह इतर विभागांनाही विशिष्ट कामे नेमून दिली असून त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत। आरोग्य विभागाचे प्रमुख नितीन कांबळे, दस्तगीर पखाली आणि बादल कांबळे यांच्यावर शहरातील गटार स्वच्छता, नाले सफाई आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे।